My dear brothers and sisters, Namaskar. I am your DGK sir from Akkalkot, Sholapur district. Once again, a different news came. Yesterday, NTA, National Testing Agency, has extended online application date for June NET exam. Please remember, now the new date for online application is 19th May 2024. The extended date is 19th May 2024. So still we have the 3 days, 16th, 17th, 18th, 19th. 4 days are in your hand. Kindly apply for coming June NET exam, and exam will be held on 18th June 2024. So this is a good news for all the students. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. पुन्हा जो नेट एक्झाम आहे, नेट एक्झामचा ॲप्लिकेशन डेट वाढवलेले आहे. 19 मे पर्यंत पुन्हा 4 दिवस तुम्हाला दिलेले आहेत की देशात इलेक्शनची ड्यूटी म्हणजे अनेक कारणामुळे ॲप्लिकेशन भरता आलं नाही, म्हणून पुन्हा 4 दिवस वेळ दिलेले आहे. दिलेल्या वेळेचा सदुपयोग करून त्याचा फायदा घेऊन आपण नेट फॉर्म भरावी. खरंच भरायचं असेल तर भरा, नसेल तर नका भरू. कितीही वेळ त्याने दिलं तरी भरायचं नसेल तर भरायचं नाही. आणि जर भरायचं असेल तर ह्यापूर्वीच तुम्ही भरला पाहिजे होतं. आणि काही अनिवार्य कारणाने ज्यांचा राहिलेलं आहे ते विद्यार्थी नेटचं ॲप्लिकेशन भरून घ्या. आणि येणारा जूनमध्ये होणारी जी नेट एक्झाम आहे, ही नेट एक्झाम व्यवस्थित आपण तयार केला पाहिजे. एक गोष्ट निश्चित आहे की वेळ कमी आहे. अवघ्या 1 महिन्यात नेटचा एक्झाम होईल. मग एका महिन्यात आपल्याला व्यवस्थितप्रमाणे कंटेंट घटकावरती ज्या घटक सोपे आहेत ते घटक व्यवस्थित रिव्हिजन करा. तो घटक व्यवस्थित वाचन करा आणि वाचन केलेले घटक रिव्हिजन करा. आणि पाठीमागील 3 वर्षांचा नेट एक्झाममध्ये झालेले जे तुमच्या विषयांचा 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर 1चा 3 क्वेश्चन पेपर, फक्त 3, आणि नेट पेपर 1चा 3 आणि पेपर 2चा 3, अशी 6 क्वेश्चन पेपर हाताखाली एकदा पूर्ण लिहून काढा सगळं प्रश्न. आणि त्याचा तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करा. तुम्ही जेवढं व्यवस्थित ॲनालिसिस करताय तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि रिझल्ट मिळतो. कारण ऑलरेडी तुम्ही सेटसाठी अभ्यास केलेले होती, सेटचा तुम्ही परीक्षा दिलेली आहे. त्याचा निकाल आता अवघ्या 1 आठवड्यात येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. त्यामुळं आता केलेले प्रयत्न हे वाया जाणार नाही. आता केलेलं तुमचा जो कष्ट आहे तो तुम्हाला फळ मिळूनच जाणार आहे. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा आणि रिझल्ट मिळून जातो. सो कंटेंटकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि कंटेंटसाठी माझं तरी पुस्तक घ्या किंवा इतर गुरुजनांचं कुठलंही एकांचं पुस्तक घ्या. ते व्यवस्थित वाचन करा आणि रिव्हिजन करा. जेवढं वेळ तुम्ही रिव्हिजन करताय तेवढा तुमचा रिझल्ट मिळतो. आणि प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर 3 क्वेश्चनच पेपर तुम्हीच तेवढंच फॉलो करा आणि मॅक्झिमम वेळ देण्याचा प्रयत्न करा. हां, जेवढं वेळ तुम्ही देतील तेवढा तुम्हाला फायदा होतो. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.